ठाण्यातील दिवा परिसरात नालेसफाईच्या अपूर्ण कामांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनोखे गटर पूजन आंदोलन करण्यात आले। पावसाळा तोंडावर असतानाही नालेसफाई पूर्ण न झाल्याने पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे। सुमारे 1,60 लाख रुपयांची तरतूद असूनही कामे अपुरी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या आंदोलनाद्वारे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत तातडीने नालेसफाई पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते। दिव्यामध्ये नालेसफाई ही पूर्ण झालेली नाहीये। एकीकडे 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा महानगरपालिका करते। आपण या ठिकाणी गटर पूजन आंदोलन केलेलं आहे। त्या ज्यांनी सांगितलं ना 80% गटर सफाई झाली त्याला हाणून इथे गटरात बसवा, म्हणजे त्याला दिसेल की नाले सफाई किती झाली। आज 1,60 रुपये जी निधी दिली आहे ती कुठे गेली, कोणाच्या टक्केवारीसाठी निधी काढली गेली, कोणाच्या खिशात जाणार आहे याचा पहिले चौकशी महापालिकेने केली पाहिजे। आज आपण बघाल की 80% जर नाले सफाई झाले, मग हे काय आहे? आज दिव्यात नाले सफाई सगळे नाले चेक करा तुम्ही, फक्त वरवरती पिशव्या काढायचं काम करतात, खालचा गाल काढणार कोण? तुम्ही गाल काढला नाही तर तो पाणीचा निचरा होणार कसं? यावेळी दिव्यात पाणी साचणार। काही नाले तर या इथल्या बिल्डर लोकांनी तर सगळं त्यांची घाण टाकून ते नाले बुजवलेले आहेत। ते नाले कधी महापालिका साफ करणार आहेत? आज दिव्यात अशी परिस्थिती झाली की नालेच चोरले गेलेत, अशी परिस्थिती दिव्यातही झालेली आहे। पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडले नाही, त्यांना फक्त भ्रष्टाचाराचा पैसा टक्केवारी एवढंच त्यांना दिसतं। त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचं दिसतं, त्याच्यामुळे दिव्याकडे दुर्लक्ष केलं जाते। आज देशात नेटचे पेपर फुटले जातात, सगळ्या परीक्षांचे पेपर फुटले जातात, मग याकडे सरकार कधी? म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आणि गटराचं आंदोलन केलं आणि तेव्हा तरी सरकारला जाग येईल आणि आता तरी हे गटर साफ करतील। या गटर पूजन आंदोलनाचं आमंत्रण आम्ही माननीय आयुक्त सौरभ राव यांना दिलं होतं, महापौर पिंपळकर मॅडम आहेत त्यांना दिलं होतं, उपमहापौर कृष्णा पाटील आहेत त्यांना दिलं होतं, विरोधी पक्षनेते गटनेते सगळे पक्षाचे सगळ्या गटनेत्यांना दिलं होतं, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं की आपण या पूजेला आवर्जून या, जेणेकरून तुम्हाला दिव्याची नाले सफाई झाली की नाही हे तरी माहीत पडेल। परंतु गेंड्याच्या कातडीचे असलेले हे सरकार आणि यांचे लोकप्रतिनिधी हे कोणीही दिव्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कोणीही दिव्याकडे बघायला सुद्धा आलं नाही की नाले सफाई झाली की नाही। गणेश पूजनचा प्रसाद आम्ही व्यवस्थितरित्या शिवसेना स्टाईलने त्यांना पोहोचवण्यात येईल। काढलेलं आहे, पाऊस पडला तर पैसे वाचतील आणि आम्ही ते खिशात टाकू, पण त्यांच्या दुर्दैवाने इथे पाऊस पण पडला नाहीये आणि त्यांच्या ह्या टेंडरची पोलखोल झालेली आहे। तर पुढील 10 दिवसात हा जर कचरा साफ झाला नाही ना, तर हा कचरा आम्ही इथल्या प्रभाग समितीच्या कार्यालयात जाऊन टाकणार, हा आमच्यातर्फे त्यांना इशारा आहे।